सकाळी सकाळी सगळं काम आवरल्यानंतर ना एक मोहीम हाती घेतली होती, जी होती आपली तूप करायची मोहीम. आणि हा आपला तुम्हाला तर माहितीच आहे का, साईचा डब्बा फुल भरलेला आहे. म्हटलं आता त्याच्यामध्ये इरजण घालून द्यावा आणि ती संध्याकाळपर्यंत इरजण म्हणजे दही पूर्णपणे तयार होईल आणि मग त्याचं लोणी काढून आपलं तूप तयार करावा. तर इकडं मी याच्यामध्ये इरजण मिक्स केलं आणि आता इरजणच टाकायचं होतं. मी म्हटलं थोडंसं तर दही उरणार आहे, ते तरी कशाला ठेवू म्हणून सगळं दही त्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि हे सगळं दही त्याच्यामध्ये टाकल्यामुळे ना नंतर मला मिक्स करायला इतका त्रास होत होता की कारण आहे ना तो डब्बा फार जाम फुल भरलेला होता आणि तो फुल भरल्यामुळे मला ना तो असं मिक्स व्यवस्थित करता येत नव्हता. मी म्हणलं तोपर्यंत आपलं बाकीचे सगळे काम आवरून घ्यावा. कपडे वगैरे धुवून घेतलेले होते, उरले होते भांडे, मग ते पण घासूनच घेतले. आता संध्याकाळी परत जास्त भांडे निघणार होते कारण आहे ना आपल्याला तूप करायचं होतं म्हणल्यावर भांडे तर जास्त निघणारच. पटापटा इकडं स्पीडमध्ये भांडे घासून घेतले कारण समोरच्या बाबी पण गप्पा मारायला होत्या आणि गप्पा मारता मारता काम करायला काहीच वाटत नाही. गप्पा मारता मारता भांडे कधी झाले तपासच नाही लागला, कारण गप्पा मारता मारता कोणते कामं करायला घेतले ना की ते पटकन होऊन जातात आणि वाटत सुद्धा नाही की आपण काम केलंय म्हणून. मग इकडं मस्त भांडे वगैरे झाले आपले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आहे ना सगळे काम वगैरे आवरले आणि अरहानची वाट बघत बसले कारण आज अरहान शाळेत गेलेला होता. त्याच्यानंतर अरहान शेवटी 2च्या दरम्यान शाळेतून घरी आला आणि घरी आल्यानंतर कारण तो आज बऱ्याच दिवसानंतर शाळेतून गेला होता, पण तो आल्याबरोबर खूप तापलेला होता. त्याला ताप इतका चढलेला होता. मी म्हटलं एकतर इतके दिवस शाळेत गेला नाही, आज गेला तर ताप घेऊन आला. टिफिन उघडून बघितलं काही खाल्लंय का, तर त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं आणि मग त्याला तीच पोळी खायला लावली. म्हटलं खाऊन घे. आणि असा होता आपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.